नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, आज मी आलेलो आहे आमच्या वसईतील वाघोली गावामध्ये, जिकडे मी भेटण्यासाठी आलेलो आहे वसईच्या सचिन तेंडुलकरच आहेत. ते सचिन चौधरी सरांना. ते तेंडुलकर आहेत शिल्पकलेतले आणि त्यांचं प्रदर्शन आहे, त्याबद्दल ते सांगतील. सर, प्रदर्शन कधी आहे, कुठे आहे, काय वेळ आम्हाला सांगा ना. हे प्रदर्शन माझं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आहे आणि हे 6वं एकल प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये 4 नोव्हेंबरपासून तर 10 नोव्हेंबरपर्यंत आहे. आणि ह्या प्रदर्शनाला सर्वांनी आवर्जून उपस्थिती द्यावी अशी माझी इच्छा आहे. वा सर, नक्कीच आम्ही येऊ. आणि वेळ काय आहे? वेळ सकाळी 11 वाजून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वेळ असते. नक्कीच आम्ही येऊ. आणि तुम्ही भेटणार का आम्हाला तिकडे? हां, मी जरूर भेटणार ना. मंडळी, प्रत्यक्ष सचिन सरांना भेटण्याची संधी मिळणार आहे. त्यांचं तब्बल 6वं जहांगीर आर्ट गॅलरीतलं एकट्याचं एकल प्रदर्शन आहे आणि ते राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार प्राप्त शिल्पकार आहेत, आपल्या वसईतले आहेत. आपण सर्वांना त्यांचा अभिमान आहे, त्यासाठी नक्कीच आपण त्यांना भेट देणार आहोत ह्या प्रदर्शनामध्ये. मॅडम देखील आपल्या सोबत आहेत, त्या देखील आपल्याला तिकडे भेटतील. मी आपल्याला हे इन्व्हिटेशन देतो. हे तुमच्यासाठी तर आहेच, प्लस सर्वांसाठीच्या वतीने इन्व्हिटेशन आपल्याला देतो. वा, आणि जरूर सर्वांनी नक्की मिळणार. म्हणजे तुम्हा सर्वांच्या वतीने हे इन्व्हिटेशन मी आणि अनिशा स्वीकारत आहोत. पण आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ह्या प्रदर्शनाला भेट द्यायची. तिकडे तुम्हाला हे सुंदर शिल्प, जे आता अपूर्ण असून देखील इतकं सुंदर दिसतंय, तर कल्पना करा किती छान ते दिसणार आहे पूर्ण झाल्यानंतर. पण त्यासाठी तुम्हाला प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी लागेल. तर आम्ही तुमची वाट बघतोय, नक्की या. धन्यवाद मंडळी. थँक्यू. दगड आणि ब्रॉन्झपासून बनवलेल्या ह्या शिल्पामागची प्रेरणा नक्की काय आहे, हे बघा. हे आपल्याला नक्की या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळेल. प्रचंड उंच असं हे टीक वूडपासून बनवलेलं शिल्प. अशी बरीचशी शिल्प, तब्बल 23 शिल्प आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि हे पहा, हे देखील एक हे आणि हे अखंड लाकडामधलं बनवलेलं आहे बरं का. ह्यामध्ये 2 लाकडं वापरलेली आहेत. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रोटेक्शन असलं की माणूस कसा हे आपलं नॅशनल अवॉर्ड प्राप्त शिल्प आहे. हे बघा, बरीच लाकडातली शिल्प आहेत. आणि मला आवडलं ते म्हणजे हे शेवटचं. ह्यामागची प्रेरणा नक्की काय आहे ते पाहायला नक्की या.